जत तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. मात्र अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जत तालुका असेल किंवा सांगली जिल्ह्यात असेल अतिशय साध्या पद्धतीनं जिल्हा परिषद उमेदवारांचा प्रचार सध्या सुरू आहे. आपल्याबरोबर जत तालुक्याचे जे नेते आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तमनगौडा रवी पाटील यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. कशा पद्धतीनं प्रचार सध्या सुरू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे, कसा प्रतिसाद आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे आपले राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस रासप या पक्षाला. कारण भारतीय जनता पक्षाने खूप जनतेची फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये MIDCचा प्रश्न असो, कर्जमाफीचा प्रश्न असो, बांबू लागवडीचा प्रश्न असो, प्रत्येक घटकाला या ठिकाणी जतमध्ये भारतीय जनता पक्षाने फसवलेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फसवलेलं आहे. बांबू लागवडा, कर्जमाफीमुळं शेतकऱ्यांची फार मोठं फसवणूक केलेलं आहे. सोसायटी सगळं बंद झालेल्या आहेत. विकास सोसायट्या कर्जमाफ होतील असं लोक थकबाकीदार वाढलेले आहेत. आणि या ठिकाणी आरोग्य सुविधा नाही, हॉस्पिटल बांधून झालेले आहे, तिथं डॉक्टर्स नाही, ANM नाही, GNM नाही, कुठल्याही प्रकारचे पशुवैद्यकीय दवाखाने आहे, तिथं स्टाफ नाही आहे. प्रत्येक घटकाला इथं या सरकारने फसवलेलं आहे. भारतीय जनता पक्ष स्पेशली फसवलेलं आहे. 2024च्या आता विधानसभेला जो प्रतिसाद भाजपला मिळाला, इथं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर निवडून आले. आता जिल्हा परिषदला काय परिस्थिती आहे भाजपची? आमची जतची जनतेची एक पद्धत आहे, एखाद्यावर विश्वास ठेवणे म्हणजे खूप मोठं विश्वास ठेवून पूर्णपणे सरेंडर होणे. या 2024ला भारतीय जनता पक्षाच्या पडळकरला सरेंडर झाले. पूर्णपणे एक मोठं आशेनं मतदान दिले. बांबू लागवड असतील, कर्जमाफी असतील आणि कर्जमाफीचं त्यांचे जाहीरनामा होता 7/12 कोरा कोरा कोरा. 7/12कडे कोण बघायला तयार नाही. MIDCचा विषय नाही, कर्जमाफीचा विषय नाही. आरोग्य सुविधामध्ये हॉस्पिटल आहे, तिथं डॉक्टर्स नाही, कुठल्याही सुविधा नाही, पशुवैद्यकीय दवाखाना आहे. पशुधन तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात आहे, एकही वेटरनरी डॉक्टर नाही. अशी वाईट परिस्थिती आहे. यावेळी लोक भाजप सोडून आमच्या आघाडीला मदत करतील. तुम्ही जे 5 कोटी खर्चून दवाखाना बांधला तर त्याची काय अवस्था आहे? मी सभापती झाल्यानंतर या गोरगरीब जनतेसाठी मी इथं दवाखाना बांधलो. या ठिकाणी या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर नाही, एक सोयीसुद्धा नाही, डिलिव्हरीची व्यवस्था नाही, ऑपरेशनची व्यवस्था नाही, कुठल्याही इथं काही सुविधा नाही आहे. या ठिकाणी खूप मोठं 6 महिन्यापूर्वी इथं पालकमंत्री आणि आमदारांनी उद्घाटन केलेलं आहे. लोकांच्या सेवेसाठी नसून ते सगळं आता त्यामध्ये एक दिवासुद्धा संध्याकाळी लावायला कोण तयार नाही. अशी वाईट अवस्था यांचे या आमदार आणि या प्रशासनाचं आहे. आता 9 ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषदला उमेदवार उभा केलेले, काय परिस्थिती आहे? किती निवडून येतील अशी अपेक्षा आहे आणि विजयाची कितपत खात्री आहे? आमच्या कमीत कमी 9 पैकी 7 सीटा निवडून येतील. राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि रासप आणि उभाटा युतीचे सर्व एकत्र आहे. हो, एकत्र आहे. आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, यांनी सांगितलं डिसेंबरमध्ये संत तलावात पाणी सोडणार आणि पाण्याचा प्रश्न जत तालुक्यातला सुटणार आहे. कसं बघताय याकडे? माझी विनंती आहे पालकमंत्री साहेबांना, कारण मागच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे जे आश्वासन आपण दिले थोडं आठवावी आणि नंतर प्रत्येक निवडणूक आलं की लोकांना आश्वासन देऊन मतं घ्यायचं ही योग्य नाही. आपण खूप मोठे सिनियर आहे, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, पण लोकांचं तळमळ आणि लोकांचा त्रास मला बघायचं होत नाही. असे आश्वासन दिल्यामुळे लोकांचं भ्रम निराश होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.